तर आपले युनिट सेलचे टाइप चालू होते. आता आपण पाहत होतो युनिट सेलचे टाइप चालू होते. तर तिसरा टाइप क्यूबिक युनिट सेल, दॅट इज कॉल्ड एज द क्यूबिक युनिट सेल. क्यूबिक युनिट सेलचे टाइप्स चालू होते, टाइप्स. तर क्यूबिक युनिट सेल मधला तिसरा टाइप आपण पाहणार आहोत, दॅट इज कॉल्ड एज द फेस सेंटर्ड क्यूबिक. फेस सेंटर्ड क्यूबिक, फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. आता पहा ही कोणती युनिट सेल चालू आहे, फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. तर या फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेलच्या 8 कॉर्नरला 8 पार्टिकल असतात. 8 कॉर्नर, 8 पार्टिकल्स. At the 8 corner there are the 8 particles are present, and at the center of the face, that's why it is called as face center. 8 particles at the 8 corners, and at the center of each face there are how many faces are there? There are the 6 faces are there. So 8 particles are present at the 8 corners, and there are 6 faces. So to these 6 faces there are the 6 particles are present. 1, 2, 3, 4. This is 5, and this is what? 6. So these are the 6 faces. So 6 particles are present. 6 particles are present. कुठे असतील 6 particles? At 6 corner ला. The 6 particles are present at the 6 corner. ज्या प्रकारे क्यूब असतो एक क्यूब. तर असा एक क्यूब आहे समजा. तर ह्या क्यूबच्या फेसेस 6 फेसेस असतील. द फेसेस 1, 2, 3, 4, 5 and 6 faces. These are the faces. So it is called as the 6 faces. 6 particles are present at the 6 corner. At the 6 particles are present at the 6 faces. तर प्रत्येक फेसेसच्या 1, 2, 3, 4, 5 and 8 particles are present at the 8 particles हे कुठे असतील at the corner. These are the 8 particles are present at the where corners, and 6 particles are present. 6 particles are present at the 6 faces. They are present at the where 6 faces. It is at the 6 faces. So that's why it is called as face centered cubic unit cell. आता आपण पाहू नंबर ऑफ पार्टिकल्स काय असतात यांचे. नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे पार्टिकल्स किती असतात प्रत्येक युनिट सेल मध्ये. द नंबर ऑफ पार्टिकल्स आर how many number of particles are present in each unit cell. One by one we will see. So out of those unit cell, पहिली युनिट सेल आहे कोणती? पहिली युनिट सेल पाहिली होती आपण, that is called as a simple cubic unit cell. पहिली काय म्हटलं होतं आपण त्याला? सिंपल क्यूबिक युनिट सेल. सिंपल क्यूबिक युनिट सेल. तर सिंपल क्यूबिक युनिट सेल आपण आताच पाहिलं होतं. कसा स्ट्रक्चर आहे त्याचा सिंपल क्यूबिक युनिट सेल? दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल. आता या सिंपल क्यूबिक युनिट सेलच्या 8 कॉर्नरला 8 पार्टिकल असतील. नंबर ऑफ पार्टिकल चालू आहेत बघा. काय चालू आहे ना? नंबर ऑफ पार्टिकल्स. तर सिंपल क्यूबिक युनिट सेल दिट इज ऑल्सो कॉल्ड एज एससी युनिट सेल. SC unit cell च्या number of particles, there are 8 particles at the 8 corners. 8 particles at 8 corner. 8 कॉर्नरला 8 पार्टिकल आहेत पहा. आता काय होते? हे 8 पार्टिकलचे 8 कॉर्नरचे 8 पार्टिकलला द गिवन युनिट सेल, एखादी युनिट सेल आहे गिवन युनिट सेल, इट इज शेअर्ड बाय द नेबरिंग. याला शेअर करते. आता कोण शेअर करतो? नेबरिंग युनिट सेल शेअर करतो. आता हा नेबरिंग युनिट सेलला हा पार्टिकल कॉर्नरचा पार्टिकल. ओके. ईच कॉर्नर पार्टिकल ऑफ गिवन युनिट सेल, कॉर्नर पार्टिकल ऑफ गिवन युनिट सेल इज शेअर्ड बाय. आता ह्या पार्टिकलला शेअर्ड बाय किती युनिट सेल शेअर करतील? 7 नेबरिंग युनिट सेल्स. 7 नेबरिंग युनिट सेल्स. 7 नेबरिंग युनिट सेल याला शेअर करते. 7 नेबरिंग युनिट सेल शेअर करल्यामुळे गिवन युनिट सेलला बिलॉंग किती पार्टिकल करतो? आता
Therefore, 1/8 of the particle, 1/8 of the particle, 1/8 of the particle belongs to 1/8 of the particle, 1/8 particle फक्त बिलॉन्ग करतो कोणाला? बिलॉन्ग टू गिवन युनिट सेल, बिलॉन्ग्स टू गिवन युनिट सेल. एखाद्या युनिट सेलला फक्त 1/8 ऑफ द पार्टिकल बिलॉन्ग करतो. 8 पार्टिकल आहेत पहा त्याच्यामुळे. देअरफॉर 1/8 into 8 particles, 1/8 into 8 particle is equal to किती पार्टिकल येतील? आता ओनली 1 पार्टिकल. त्यामुळे सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये therefore in what? In SC unit cell, therefore in SC unit cell the number of particles are 1. किती पार्टिकल असतील याच्यामध्ये? ओनली 1 पार्टिकल इन सिंपल क्यूबिक युनिट सेल. जस्ट लाइक that we will see the second type, that is body centered unit cell. Body centered unit cell. आता या बॉडी सेंटर्ड युनिट सेल मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतील? इन केस ऑफ बॉडी सेंटर्ड युनिट सेल, सेम डायग्राम विल बी देयर. दिस इज ऑफ व्हाट? SC unit cell. Okay, now we will see the body centered unit cell. एट पार्टिकल आहेत कुठे आहेत आता? 8 कॉर्नरला, आणि बॉडीच्या सेंटर मध्ये एक पार्टिकल असतो. ओके, कंप्लीट बॉडीच्या सेंटर मध्ये एक पार्टिकल. सो द नंबर ऑफ पार्टिकल्स, व्हॉट इज गोइंग ऑन? द नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेलची आता चालू आहे कोणती? बॉडी सेंटर्ड युनिट सेल. तर बॉडी सेंटर्ड युनिट सेल मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स कसे असतील? आता 8 पार्टिकल, 1 पार्टिकल त्याला कन्सिडर करायचं आपल्याला किती? ओनली 1 पार्टिकल, 1 पार्टिकल ऑफ कॉर्नर. कॉर्नरचा 1 पार्टिकल होणारा कशा प्रकारे सारखा होता? ज्या प्रकारे ऍज इन SC, ऍज इन कशामध्ये? SC मध्ये. ज्या प्रकारे आपण SC मध्ये पाहिलो, SC मध्ये कॉर्नरला पार्टिकल किती असतो? 1 पार्टिकल, सिंगल पार्टिकल. 1 पार्टिकल ऑफ कॉर्नर ऍज इन SC अँड 1 पार्टिकल, आणखीन एक पार्टिकल आहे कुठे? अँड 1 पार्टिकल ऍट द सेंटर. एक पार्टिकल आहे कुठे? ऍट द सेंटर ऑफ द बॉडी, सेंटर ऑफ द बॉडी कोणाच्या? युनिट सेलची. Therefore, how many number of particles are there in body center? Therefore, total number of particles in BCC is equal to किती पार्टिकल्स आहेत? 2. BCC युनिट सेल मध्ये टोटल नंबर ऑफ पार्टिकल त्यामुळे किती होतील? देर आर द 2 टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स इन कशामध्ये? इन BCC मध्ये. Just like that, same the third type, that is we will see face centered. Now in case of face centered cubic unit cell, आता पहा फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये काय असेल? ज्या प्रकारे ही झाली आता SC आणि ही झाली आता BCC. आता तिसरा प्रकार पाहू आपण कोणता? SC. तर SC टाइप ऑफ युनिट सेल मध्ये ही FCC समजा, जस्ट लाइक दॅट FCC. ओके, दिस इज द FCC, दिस डायग्राम. आता FCC मध्ये 8 पार्टिकल, ज्या प्रकारे आपण म्हटलो 1 पार्टिकल याला आपण कन्सिडर करू. 1 पार्टिकल कुठे असेल? ऑफ कॉर्नर. कॉर्नरचा 1 पार्टिकल असेल. अँड ऍज इन कशामध्ये होता? ऍज इन SC मध्ये होता. ज्या प्रकारे SC म्हणजे काय? सिंपल क्यूबिक मध्ये होता. सिंपल क्यूबिक मध्ये 1 पार्टिकल होता. आणि काय असेल आता? फेसच्या सेंटर मध्ये किती फेसेस आहेत? 6 फेस. 1 2 3 4 6 फेसेस. सो 6 पार्टिकल ऍट 6 फेस. आता हा पार्टिकलला शेअर करणाऱ्याला कोण? नेबरिंग युनिट सेल. 1 युनिट सेल शेअर. 1 युनिट सेल याला काय करेल? शेअर करेल. So therefore it will be 6/2 is equal to 3 particles. म्हणून किती पार्टिकल्स असतील? बिलॉंग्स टू 3 पार्टिकल. 3 पार्टिकल ऍट द 6 फेसेस.
So therefore total number of particles, therefore total number of particles is equal to कितनी होती लगता है 1 plus 3. 1 plus 3 is equal to how many particles are these? 4 particles. Total number of particles will be how many particles? 4 particles. In case of phase center, the total number of particles will be 4 particles will be there. In case of body center, there are how many number of particles? 2 particles. In case of simple cubic unit cell, there is only 1 particle. So in this way, these are the 3 types of simple cubic unit cells. This is the simple, this is the body center, and third one, that is the phase center. तर 3 प्रकार आहेत आणि यांचे जे आपण काय पाहिले नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ कोणाचे युनिट सेल, that are called as the unit cells. Okay.